मित्रांनो, हा एक खूप मोठा कन्फ्युजन आहे लोकांमध्ये। त्यांचा प्रश्न असतो की त्यांना वजन कमी करायचं आहे, फॅट लॉस करायचं आहे, मेटाबॉलिक रेट वाढवायचं आहे आणि ते नेहमी विचारतात की ह्याच्यामध्ये कुठली ऍक्टिव्हिटी केली पाहिजे। ह्याच्यामध्ये काही लोक म्हणतात तुम्ही कार्डिओ करा, कोण बोलतं तुम्ही वेट ट्रेनिंग करा, काही लोक हेही म्हणतात की योगा करा। तर आता या 3 ऍक्टिव्हिटीज जे मी बोललो, मेटाबॉलिक रेट वाढवायला म्हणजे फॅट लॉस करायचं असेल, वजन कमी करायचं असेल किंवा तुम्हाला इंच लॉस पाहिजे असेल तर कुठली ऍक्टिव्हिटी सर्वात चांगली आहे? तर मेटाबॉलिक रेट वाढवण्यासाठी सर्वात उत्तम ऍक्टिव्हिटी म्हणजे वेट ट्रेनिंग, वजनी व्यायाम। फक्त मेटाबॉलिक रेट वाढवायला नाही, तुम्हाला अँटी एजिंग इफेक्ट पाहिजे जर तरी वेट ट्रेनिंग। कळलं? सर्वात मोठं कारण काय याचं? वेट ट्रेनिंगमध्ये आपण आपला लीन मास किंवा आपला मसल मास आपण वाढवतो आणि याच्याने फक्त आपलं शरीर जास्तीत जास्त कॅलरीजचा वापर करत नाही, त्याला मेंटेन करायला तुम्हाला अँटी एजिंग इफेक्ट पण मिळतं। आणि वेट ट्रेनिंग एक अशी ऍक्टिव्हिटी आहे जी तुम्ही 24 तास कॅलरीज बर्न करत असतात, कारण का वेट ट्रेनिंग झाल्यानंतर तुमच्या मसल फायबरमध्ये जे तुम्ही दुखापत केली आहे, दुखापत म्हणजे वेअर अँड टेअर, मायक्रोट्रोमा जो केला आहे तुम्ही, त्याला मेहनतीचं काम दिलं, त्याचं रिपेअर वर्क दिवसभर चालू असतं आणि आपलं शरीर जास्तीत जास्त कॅलरीजचा वापर करतं। तर ते झालं वेट ट्रेनिंग। कार्डिओ ऍक्टिव्हिटी चांगली आहे का? कार्डिओ ऍक्टिव्हिटी चांगली आहे, पण एंड्युरन्ससाठी किंवा स्टॅमिना वाढवण्यासाठी। हार्टची कंडिशन चांगली पाहिजे, ब्लड प्रेशर तुम्हाला कंट्रोलमध्ये पाहिजे, तुमचा रेस्टिंग हार्ट रेट तुम्हाला लो पाहिजे। ओके, म्हणजे असं जर तुम्हाला कार्डिओव्हास्क्युलर बेनिफिट पाहिजे, एंड्युरन्स पाहिजे, स्टॅमिना पाहिजे, डेफिनेटली कार्डिओ इम्पॉर्टंट। कळलं? कॅलरीज बद्दल काय? कॅलरीज तुम्ही कार्डिओमध्ये वापर करता का? ठराविक वेळेसाठी, म्हणजे जिथपर्यंत तुम्ही कार्डिओ करता तिथपर्यंत, तो राऊंड द क्लॉक जो इफेक्ट आहे तो तुम्हाला काही मिळत नाही कार्डिओमध्ये। ठीक आहे? योगाने काय होतं? योगाचा सर्वात मोठा बेनिफिट आहे फ्लेक्झिबिलिटी, तुमच्या जॉईंट्सची रेंज ऑफ मोशन वाढणे, बॅलन्स चांगला होणे। ओके, बॅलन्स म्हणजे ज्याच्यामध्ये इव्हन वयस्कर लोक असतात जे खूपदा त्यांना हा प्रॉब्लेम होतो, ते ऑफ बॅलन्स होतात, बॅलन्स त्यांचा डिस्टर्ब होतो, तर बॅलन्स मेंटेन करणे, मेंटल फोकस चांगलं करणे, ओके, मेंटल स्ट्रेस कमी करणे, हे सगळे फायदे तुम्हाला योगाचे दिसतील। ओके, तर असे हे 3 ऍक्टिव्हिटी आहेत आणि या तिन्ही ऍक्टिव्हिटीचे वेगवेगळे फायदे आहेत, पण ह्याच्यामध्ये सर्वात उत्तम ऍक्टिव्हिटी जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त फॅट लॉस कराल आणि तुम्हाला एक अँटी एजिंग इफेक्ट मिळेल, म्हणजे तुम्ही यंग दिसाल, ती म्हणजे वेट ट्रेनिंग। आपण वेट ट्रेनिंग केलं पाहिजे। या तिघांचं प्रोग्रामिंग कसं केलं पाहिजे ते पण तुम्हाला एक अंदाज मी देतो। आठवड्यातनं 2दा किंवा 3दा तुम्ही वेट ट्रेनिंग करा, बरोबर आहे? आठवड्यातनं 3दा तुम्ही कार्डिओ करा आणि कार्डिओ झाल्यानंतर तुम्ही योगा करू शकता। म्हणजे आता 3दा तुम्ही कार्डिओ केलं तर कार्डिओ केल्यावर काय होतं? तुमचं बॉडी टेम्परेचर इम्प्रूव्ह होतं, इन्क्रीज होतं, त्याच्याने तुमची रेंज ऑफ मोशन जी जॉईंट्सची आहे ती पण चांगली होते। आणि म्हणून कार्डिओ केल्यानंतर तुम्ही जर योगा केला, म्हणजे समजा अर्धा तास 40 मिनिटं तुम्ही कार्डिओ केलं आणि त्याच्यानंतर तुम्ही जर योगा केला तर डेफिनेटली तुमची रेंज ऑफ मोशन चांगली झालेली असते, बरोबर? म्हणजे ह्याच्याने तुम्हाला सगळेच फायदे मिळतील। वेट ट्रेनिंगचाही फायदा मिळतोय, तुम्हाला हार्ट रिलेटेड जो फायदा आहे कार्डिओचा तोही मिळतोय आणि तुम्हाला योगाचे फायदे आहेत तेही तुम्हाला सगळे मिळत आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही जर त्याची प्रोग्रामिंग केली, तिन्ही ऍक्टिव्हिटीचा तुम्हाला फायदा मिळेल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या व्हिडिओला शेअर करा आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की लिहा, मी त्याचे उत्तर देईन तुम्हाला, आणि मला फॉलो करा। धन्यवाद।